नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि काल MPSCने एक नवीन नोटिफिकेशन त्या ठिकाणी आणलं आणि उत्तरपत्रिका ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये थोडेसे बदल त्यांनी केले आहेत. फार जास्त घाबरून जाण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त एक थोडासा त्यांनी तांत्रिक बदल त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र हा बदल का केला असावा या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर सुरुवातीला जशी आत्ता OMR शीट आहे अशीच पूर्वी OMR शीट होती, पण मध्यंतरी काही वर्षांमध्ये त्यांनी काय केलं होतं की नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही किती अटेम्प्ट केलेत हे विद्यार्थ्यांना लिहायचं होतं, पण नंतर त्यांनी तोही कॉलम काढून टाकलेला आहे. आता त्यांनी नवीन नियमावलीमध्ये जे 4 ऑप्शन आपल्याला दिले असायचे त्याच्या पुढे एक 5वा कॉलम त्यांनी ऍड केलेला आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 4 पर्याय, आपल्याला 5 पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जे पूर्वी 4 होते. आता हे करण्यापाठीमागचं कारण काय, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट लक्षात घ्या, ट्रान्सपरन्सीसाठी ही गोष्ट केलेली आहे. सिंपल साधी गोष्ट असते. बऱ्याच वेळेला काय होतं की MPSCचे सेंटर्स प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक सेंटर असतं, एखादा गोंदिया, गडचिरोली, अशा जालना किंवा एखादा बीड वगैरे अशा ठिकाणी जातात. आणि तिथे गैरप्रकार होऊ नये म्हणून, म्हणजे काय गैरप्रकार होऊ शकतो, समजा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यानं 70च क्वेश्चन अटेम्प्ट केले, ज्यावेळी ते तेवढे लिहिले, बाकीचे त्यांना ब्लँक ठेवले, आणि समजा त्याचं परीक्षकामधलं कोणीतरी म्हणा किंवा सेंटरचा हेड म्हणा ओळखीचा आहे, पेपर शिक्षकांना घेऊन त्या ऑफिसमध्ये सबमिट करायला गेला आणि तिथे बसून जर त्यानं परत पुढच्या 30 प्रश्नांची उत्तरं जर गोल केली तर काय होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून MPSCने आणलं होतं. नंबर जो आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती अटेम्प्ट केले, म्हणजे हॉलमधून बाहेर जाताना तिथं जर एकदा नंबर लिहिले तर परत विद्यार्थ्याला हे करता येणार नाही. मात्र त्यामध्ये परत काहीतरी गोंधळ गडबड त्या ठिकाणी झाली असू शकते की विद्यार्थ्याला माहिती आहे की आपल्याला आता 100 अटेम्प्ट करायचे, 70 टिक करून ठेवले आणि त्याने 100 लिहिले आणि नंतर जाऊन परत 30 लिहिले तर तो 100चा आकडा होऊ शकतो. असे काहीसे ॲलिगेशन्स, काहीसे आरोप आपल्याला कुठे झालेले बघायला मिळाले होते, तर संभाजीनगरमध्ये मला वाटतं 2022च्या कंबाईनच्या प्रिलिम्सच्या वेळेस काहीतरी एक अफवा आपण बघितली होती. इव्हन तिथे FIR झालेले FIR पण आपण बघितले होते, पेपरच्या बातम्या पण बघितल्या होत्या. आणि या सगळ्या प्रकरणानंतर 2024ला जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन झाली होती, त्यानंतर आलेल्या क्वेश्चन पेपरवर कोणी ऑब्झर्व केलं का नाही माहित नाही मला, पण मी या गोष्टी फार बारकाईनं बघत असतो. तर पेपरवर असा आडवा एक नंबर टाकलेला होता, त्यांनी असे डिजिट्स होते, त्या नंबर दिले होते, तो प्रायव्हसी आणि सिक्युरिटीसाठी दिला होता. एक शक्यता ही असू शकते की 2024चा परीक्षा पोस्टपोन होण्याचा आधीचा पेपर जो आहे तो खूप सर्वत्र महाराष्ट्रभर पोहोचलेला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये काही गडबड झालेली असू शकते. त्या अनुषंगानं एक नवीन पेपर MPSCला क्रिएट करावा लागलेला असू शकतो. मला असं वाटलं की तो नंबर इथून पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये राहील, पण दुर्दैवानं असं परत प्रत्येक परीक्षेमध्ये बघायला मिळालेलं नाही. 2024 राज्यसेवा पूर्वचा पेपर सोडला, परत आपल्याला त्या पद्धतीनं काही बघायला मिळालं नाही. मग आता हे 5 करण्यामागचं कारण काय, सेम कारण परत तेच आहे की एखाद्या सेंटरमध्ये असं होऊ नये की विद्यार्थी क्लासमधून बाहेर गेल्यानंतर एखाद्याला स्पेशल टाइम देऊन काहीतरी नंबरचे गोल वाढवून देता यावे म्हणून नाही, तिथल्या तिथंच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णचे पूर्ण 100च्या 100 गोल करावे लागतील. आता बाय डिफॉल्ट इथं एक गोष्ट जी होते, इन्फरन्स त्यातला काय निघतो, एक की बाय डिफॉल्ट 100 प्रश्न अनिवार्य झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागणार आहे की 100 प्रश्न त्या ठिकाणी घ्यावेच लागतील, 100 प्रश्न अटेम्प्ट करावेच लागतील. अटेम्प्ट म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला राईट 100 प्रश्नांचे गोल करावेच लागतील. कंपल्सरी झाला आता, कंपल्सरी, राईट. ही सगळ्यात महत्वाची एक बाब आपल्याला त्या ठिकाणी. आणि कंबाईन मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. हे सगळ्यात मोठं चॅलेंज कंबाईनच्या पेपरच्या बाबतीमध्ये आपण बघत असतो. थोडक्यात शुद्धपत्रकामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत काय म्हणलेलं बघा. पहिला पॉईंट, उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आता 2 भागात असणार आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, हा एक भाग, हा एक भाग, भाग 1, भाग 2. इथं भाग 1 मध्ये काय असणार आहे, केवळ उत्तरे नमूद करण्यासाठी, फक्त गोल 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 करण्यासाठी, आणि इथं बाकी डिटेल्स माहिती भरण्यासाठी दुसरा भाग आहे. आता बैठक क्रमांक जो होता, पूर्वी होता 8 अक्षरांचा, तो आता केलेला आहे 7 अक्षरांचा. पूर्वी PN00 असं काहीतरी तुम्हाला 8 अंक असायचे, आता ते झालेले आहेत 7 अंक. हा एक बदल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण बघतो पुढे की उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणते उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल हा प्रश्न क्रमांक 1 आहे आणि तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 गोल दिले. तुम्हाला कळलं ह्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, तुम्ही 3 गोल केलं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, तुम्हाला
हा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. मग अशा वेळेस जर तुम्हाला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही तर तुम्हाला 5व्याच्या पुढे त्या ठिकाणी गोल करावा लागेल. याचा अर्थ तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्या 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य. 5 पैकी एक कुठला ना कुठला तरी तुम्ही कंपल्सरी करा, म्हणजे 100 गोल तुम्हाला करावेच लागणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. जर असं आपण केलं नाही, जर आपण काय केलं की 5चे 5 ब्लँक ठेवले तर तुमचा 1/4 मार्क त्या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये जाईल. ही या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पुढे बघा, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, आपला 1/4 किंवा 25% मार्क कमी होतील. एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणे, तसा प्रयत्न करण्यात हे मशीन रीड करतं खरं तर. त्याच्यामुळं समजा एखाद्याला वाटलं की ए उत्तर नाहीये, त्यानं गोल केल्यानंतर आणि त्यानं 2 उत्तर केलं, अशा वेळेस पण निगेटिव्ह मार्क जातील. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, त्यात काही खाडाखोड करू नये. उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, याच्यासाठी काय होणार आहे, आता 4 गोष्टींसाठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर समजा 55.5 मार्क पडले किंवा तुम्हाला 56.25 मार्क पडले तर तुमचे मार्क एवढेच राहतील, त्याला राऊंड फिगर 66 केलं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ते अपूर्णांकातच राहतील, ही एक महत्वाची बाब आपल्याला नोट करावी लागेल. आता पुढे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, खालील कारणांकरिता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. तुमची OMR डायरेक्ट रिजेक्ट होईल. कुठल्या कारणांमुळे? तर बघा, कारण नंबर 1 काय, मूळ उत्तरपत्रिकेतील पृष्ठ 1, 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, सिग्नेचर नाही केली तर, अन्य शाईचा वापर, काळा जो काय बॉल पॉईंट पेन आहे तो सोडून जेल पेन वगैरे इतर काही केलं तर तुम्हाला ते ग्राह्य धरलं जाणार नाही. असंबंध प्रस्तुत गैरलागू शेरा चिन्ह काय मारलं, ओम नम शिवाय, हे महाराज प्रसन्न, ते महाराज प्रसन्न, असं काही लिहिलं तुम्ही. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेत पुरवलेल्या प्रश्नपत्रिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर म्हणजे प्रश्न पत्रिका क्रमांक जर आपण नाही लिहिला तरी पण, आणि मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास किंवा तसा सांकेतिक खून केल्यास, काहीतरी स्टार केलं, काहीतरी 3 फुल्या 3 बदाम केलं तुम्ही, 3 फुल्या 3 बदाम असं काहीतरी जर केलं तुम्ही, तरीही तुमचं त्या ठिकाणी रिजेक्ट होऊन जाईल. उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास, त्याच्यावर काही खाडाखोड काही खराब केली तरीही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे जे बदल आहेत ते लागू होणार 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियेकरता करण्यात येईल. प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब 1 मार्च 2026 नंतरच्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षांसाठी होईल. मला असं वाटतं याच्यापेक्षा फार जास्त अजून याच्यामध्ये काहीही नाही. आणि तुम्हाला काहीही वाटलं 100, तसे आपण अप्रोच ठोकताळ्याची बॅच केली की आपण 100 पैकी 100 अटेम्प्ट करतो, 5व्याकडे आपल्याला जायची गरजच पडली नाही पाहिजे. आपले 4 मधलेच अॅक्युरेटली सगळे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. आणि त्याचसाठी आपण काय केलेलं आहे, तर आपली अप्रोच ठोकताळे बॅच म्हणा किंवा आता राज्यसेवा पूर्वसाठी आपली जी धुरंधर बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे एक्सपर्ट्स टेक्निकली सगळ्या गोष्टी क्लिअर करून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी देण्यासाठी आपण धुरंधर बॅच त्या ठिकाणी लॉन्च केली आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण बघत राहूया. अशा पद्धतीने जे काय बदल केला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. दुसरं एखादं नवीन कारण काही तुम्हाला सापडते का तेही कमेंट करून सांगा. आणि MPSCचा हा निर्णय योग्य आहे का याबद्दलही कमेंट करा. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.